श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचं 350वे शहीदी समागम वर्ष नांदेडमध्ये शीख धर्मीयांकडून हिंद दी चादरचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। सोमय्यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवावी, इम्तियाज जलील यांचं किरीट सोमय्यांना आव्हान। मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। माफीनामा दिलेला नाही, माफीनाम्याची बातमी सहर शेखनं फेटाळली। छगन भुजबळांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानिया आक्रमक। भुजबळ 2 गुन्ह्यांतून मुक्त, तिसऱ्यातून नाही। अंजली दमानियांचं सीजीआय यांना पत्र लिहित तपास सुरू करण्याची मागणी। नाशिकच्या कळवण तालुक्यातून निघालेलं लाल वादळ नाशिक शहराच्या वेशीवर। आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा। उद्धव ठाकरेंना कणकवलीत मोठा धक्का। सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम। लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्घृण हत्या। आरोपीसह प्रवाशाचा पोलिसांकडून शोध सुरू। बांगलादेशात आणखी एका व्यक्तीची जिवंत जाळून हत्या। हिंदू चंचल भौमिक नामक व्यक्तीला दुकानासह जाळून मारलं। भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला आयसीसीचा दणका। T20 वर्ल्ड कप मधून केलं बाहेर, तर स्कॉटलंडला मिळाली संधी, तर पाकनंही वर्ल्ड कप मधून बाहेर जाण्याची दिली धमकी। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण राज्य, संपूर्ण देश हिरवा करू असं खुलं आव्हान इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय। मुंब्र्यात जाऊन जलील यांनी सहर शेख यांच्या वक्तव्याचं समर्थन करत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांविरोधात दंड थोपटलेत। महानगरपालिकेतील विजयी सभेत बोलताना आगामी काळात संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलं होतं। हिंदूंमध्ये दहशत पसरवत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी पोलिसात तक्रार देत केला होता। तर ठाणे भगवा आहे आणि मुंब्रा ठाण्यातच आहे असं सूचक विधान उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। त्यानंतर जलील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेला मुंब्र्यात जाऊन प्रत्युत्तर दिलंय। एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट आव्हानच सत्ताधाऱ्यांना दिलंय। नेमकं ते काय म्हणाले होते पाहूया। जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो। अस्सलाम वालेकुम। कैसा हराया कैसा हराया। एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए, कैसे हराया। एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए, कैसे हराया। देखिए, स्टेटमेंट माफीनामा मैंने नहीं दिया है। मैंने अपने स्टेटमेंट्स क्लियरली स्टेट किए हैं कि हरा जो कलर था वो मेरा रेलेवेंस हमारे पार्टी के झंडे के साथ था, जो आरजेडी का भी झंडा है अगर आप देखें तो, और कई पार्टियों का इंडिया में झंडा है। जब वो बोलते हैं कि वी वांट टू पेंट आवर सिटी ग्रीन या वी वांट टू पेंट आवर सिटी सैफरन, तो उसको अनकॉन्स्टिट्यूशनल नहीं देखा जाता है, असंवैधानिक नहीं देखा जाता है। बट ये हरे कलर के साथ मुसलमानों को एक ऐसे तरीके से जोड़ दिया जाता है जिसको कम्युनलाइज करके आगे वो बात रखी जाती है। किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं।
बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। आता या दरम्यान पत्रकार परिषदेत केलेल्या इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत नवनीत राणांनी पुन्हा एकदा जलील यांचा समाचार घेतलाय। ते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। आम्ही मायनॉरिटी म्हणून अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये आपल्या देशामध्ये खपून घेत आहे। त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही। आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे, जे बायांबद्दल जेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू, तर तुमच्या धमक्याला आम्ही भीक सुद्धा घालत नाही। इम्तियाज जलील लक्षात ठेवा। ठाणे जिल्हा हा भगवा असल्याचं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याला जलील यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। तिचा विषय खूप चर्चेचा आता झालेला आहे की हिरवा मुंबरा करा पूर्ण वगैरे, काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्या गणित आहे? ठाणे जिल्हा हा भगवा है आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो। एकनाथ शिंदे साहब कह रहे हैं भगवा पूरा थाना है करके, हा? तो वो जायज़ है, वो जायज़ है, वो लीगल है, वो सब कानून के दायरे में बैठता है। और अगर मैं ये कह रहा हूँ कि मुमरा हरा है, हा? मुमरा हरा भरा है, तो उसमें है तो पूरा कानून का उल्लंघन हो गया है और देश के अंदर कोई गंभीर मुद्दा बचा नहीं है। नवनीत राणांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जलील यांची जीभ घसरली आहे। पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना। छत्रपति शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी। किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं। इस देश के अंदर एक नचनिया है, सुनिए, हर दूसरे दिन हा? मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके, क्यों उसके जहेज में आया था हिंदुस्तान? हा? आप बोलते रहेंगे और हम खामोश रहना, ये अगर आप उम्मीद कर रहे हैं, हा? तो हमारी एक बच्ची अभी नई नई राजनीति के अंदर आई है, आप उसको दबा सकते हैं, लेकिन हम उसके साथ पूरी तरीके से खड़े हुए हैं। जितने भी बीजेपी के लीडर्स की सर ने बात की है, अगर आप देखें और हम चाहें, अगर हमारा दिमाग इतना छोटा नहीं है, हमारी सोच का मयार इतना छोटा नहीं है कि हम उन पर जाकर केस कर रहे हैं या कुछ कर रहे हैं, क्योंकि जैसा उन्होंने बोला कि पूरा भगवा कर देंगे या भगवा, अनकॉन्स्टिट्यूशनल बात है। पाकिस्तान जाओ, अनकॉन्स्टिट्यूशनल है। आज इंडिया को पाकिस्तान से अलग होकर कितना साल हो गया, फिर भी आप इंडिया के हिंदुस्तानी मुसलमानों को बोलते हो पाकिस्तान जाओ। सहर शेख हिने आता माफी मागितली आहे। हम मुंब्रा को हरा बना देंगे, हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी, चिथावणी देणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2दा त्यांना बोलवलं होतं। लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे। माझ्या दृष्टीने हरा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार। मुमरा के अंदर अगर दोबारा ये तोतला यहां पर आया तो एक बात समझ लेने का, मैं दोबारा यहां पर आऊंगा और भरे चौराहे के ऊपर बड़ा स्क्रीन लगवाकर उसकी जो ब्लू फिल्म है, मैं है तो वो फिल्म है तो भरे चौराहे के ऊपर दिखाऊंगा। तुम हमको सिखा रहे हो, तुम्हारा खुद का चरित्र क्या है तुम देखिएगा। आता या बुलेटिन मध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या।
मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं सहर शेख यांनी स्पष्ट केलंय. माफीनामा दिलेला नाही असं म्हणत नगरसेविका शहर शेख यांनी माफीनाम्याची बातमी फेटाळली आहे. फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण राज्य, संपूर्ण देश हिरवा करू असं खुलं आव्हान इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय. मुंब्रात जाऊन जलील यांना शहर शेख यांच्या वक्तव्याचं समर्थन करत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांविरोधात दंड ठोकपटले. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रात जाऊन नगरसेविका सहर शेख यांची भेट घेतली आहे. सहर यांच्या मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्यावरून वाद झाला होता. दरम्यान जलील यांनी भगवा मफलर गळ्यात घालून नगरसेविका सहर शेख यांची भेट घेतली आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपनं मोठा धक्का दिलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे राजू शेट्टींची साथ सोडणार आहेत. महेश खराडे भाजपात प्रवेश करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात. वरिष्ठांच्या सूचनांना फाटा देत बार्शीतील सोपल बंगल्यामध्ये बैठकीत हा निर्णय झालाय. चंद्रपूर महानगरपालिकेतील शिवसेना उभाटा, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना झालेत. काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष याबाबत कुठलीही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. सुनेत्रा पवार आणि अजित पवारांनी कण्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडलाय.